Hello students, welcome to Vibrant Academy of Science Karad. एक्सरसाइज 1.3 आपण कंप्लीट केली आहे बरोबर. कुठेपर्यंत नाही, एक्सरसाइज 1.2 आपली कंप्लीट झाली. 1.3 आता आपण स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पॉइंट्स बघितले, म्हणजे 1.2 नंतर आपण पॉइंट्स कुठले कुठले पाहिले तर मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर आणि आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर, हे पॉइंट्स आपण क्लिअर केले होते. तर आजचा जो पॉइंट आहे त्याच्याशी रिलेटेड एक दोन एक्झाम्पल्स पण सॉल्व एक्झाम्पल्स मी घेतलेले आणि एक्सरसाइज मध्ये तुम्हाला होमवर्कला करायला सांगितलेले. तर आज आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. बरोबर, म्हणजे जे काही आपण मॉड्युलस म्हणजे जे काही डिस्टन्स आपण डिफाइन केलं होतं, बघा ही डायग्राम सगळ्यांनी आठवा. मॉड z इज इक्वल्स टू r, हा काय असेल थीटा, p ऑफ a b और x y. बरोबर, आपण एकतर a प्लस आय बी कॉम्प्लेक्स नंबर घेतोय किंवा x प्लस आय बाय आयोटा हा नंबर घेतला तरी चालेल. हे फक्त तुम्हाला जनरल फॉर्म आपण ते पण पाहिलं होतं की तो रिप्रेझेंट कसा करायचा, म्हणजे पॉइंट फॉर्म मध्ये किंवा म्हणजे प्लेन मध्ये जेव्हा आपल्याला तो रिप्रेझेंट करायचा आहे तेव्हा. तर मॉड झेड चे आपण डेफिनेशन काय पाहिली होती, तर मॉड झेड इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर और ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरोबर, आणि थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स बी अपॉन ए किंवा y अपॉन एक्स. एक तर y मध्ये घेऊयात किंवा x मध्ये घेऊयात, जसं टेक्स्ट बुक मध्ये आहे त्या पद्धतीने जाऊयात आपण, फरक काही पडणार नाही. हे आहे मॉड्युलस और डिस्टन्स आणि थीटा इज द एम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबर म्हटल्यावर डोळ्यासमोर आपल्याला नेहमी काय यायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा त्याचा फॉर्म जो आहे x प्लस आयोटा वाय किंवा a प्लस आयोटा बी. मग आपल्याला हे लक्षात लगेच यायला पाहिजे x is the real part of that complex number and y is the imaginary part. जो I बरोबर आहे तो imaginary part आणि जो रेग्युलर आहे तो रिअल पार्ट. या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा लक्षात येतात तेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपल्याला प्रॉपर्टीज पाहिजेत मॉड्युलस ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. तर त्या प्रॉपर्टी पाहण्याआधी आपण काहीतरी 3 नंबर्स कन्सिडर केले पाहिजे. बरोबर, लेट Z1 Z2 Z3 बी 3 कॉम्प्लेक्स नंबर्स. म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे, 3 प्लस आय 2 मायनस 4i अशा टाइप मध्ये आपल्याकडे नंबर्स असतील. बघा, जनरल फॉर्म मध्ये प्रॉपर्टीज पाहतोय. इम्प्लिमेंटेशन जे असेल किंवा ऍप्लिकेशन जे असेल ते तुम्ही एक्झाम्पल मध्ये करूयात, म्हणजे लक्षात येईल. आज जे बघणार आहे तो आजचा जनरल फॉर्म आहे जे आपण आज घेणार आहोत ते. बघा, लेट Z1 Z2 Z3 आर कॉम्प्लेक्स नंबर्स, देन पहिली प्रॉपर्टी मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू 0 इफ अँड ओनली इफ z इज इक्वल टू 0. एकदम साधी प्रॉपर्टी आहे. म्हणजे जेव्हा रिअल पार्ट 0 असेल, इमॅजिनरी पार्ट 0 असेल, तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस पण काय येणार आहे, 0च येणार आहे. बरोबर, म्हणजे बघा हियर रिअल पार्ट ऑफ z इज 0 अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ z इज ऑल्सो 0. म्हणजे कधी मॉड्युलस 0 येणार आहे, जेव्हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या फॉर्म मध्ये असेल, 0 प्लस 0 आय. हे लक्षात आलं. म्हणजे हे एक्झाम्पल घेऊन प्रूव्ह करत बसायची काही गरज नाही. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, मॉड्युलस ऑफ z इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ मायनस z विच इज इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ z और मायनस कॉन्जुगेट ऑफ z. ह्या सगळ्या व्हॅल्यू. आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे काय करू शकता, एक एक्झाम्पल तुम्ही घेऊन एक्सप्लेन करू शकता. बरोबर, कुठलंही एक्झाम्पल घ्यायचं, त्याचं मॉड झेड फाइंड करायचं आहे. त्यानंतर त्याच तुम्हाला मायनस साइन देऊन फाइंड करायचं. आता मायनस साइन दिलं तरी सगळं का इक्वल येते, तर हे तुमच्या लक्षात येत असेल का आता इथे आपण स्क्वेअर करत असतो. एक्सचा पण स्क्वेअर करतो आणि वायचा पण स्क्वेअर करतो. जरी निगेटिव्ह असलं तरी स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ह्या रूलनुसार हे सगळे इक्वल येतात. तर तुम्हाला हा प्रश्न पडली, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, कॉन्जुगेट आहे, तरी कसं काय आन्सर इक्वल येतं, तर आन्सर इक्वल यायचं कारण हेच. इकडे काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तो रूल जर अप्लाय केला तर हे सगळे आपल्याला काय मिळणार आहे, तिथं इक्वल मिळणार. बरोबर, ही झाली सेकंड प्रॉपर्टी. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी, मॉड्युलस ऑफ z त्याचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह
ते नेहमी कुठे असणार आहेत, विच लाईज बिटवीन रिअल पार्ट ऑफ झेड इज ऑलवेज लाईज बिटवीन धिस अँड धिस, म्हणजे मायनस ऑफ मॉड्युलस ऑफ झेड आणि मॉड्युलस ऑफ झेड ह्याच्यामध्ये नेहमी काय असणार आहे, रिअल पार्ट ऑफ झेड. आणि पुढचा जो आहे इमेजनरी पार्ट तो पण काय असणार आहे, सेम. म्हणजे असा सेम, म्हणजे मायनस आणि प्लस आपण जेव्हा अप्लाय करणार तेव्हा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हे नेहमी या दोघांच्या मध्ये असणार आहे, इन बिटवीन मायनस मॉड ऑफ झेड टू प्लस मॉड ऑफ झेड. ही झाली तिसरी प्रॉपर्टी. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, झेड इंटू झेड कॉन्जुगेट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड स्क्वेअर. बघा ही आहे पुढची प्रॉपर्टी, z इंटू झेड कॉन्जुगेट इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ झेड स्क्वेअर. आता मॉड्युलस ऑफ झेड आपल्याकडे आहे, झेड कॉन्जुगेट पण आपल्याकडे आहे, बरोबर. झेड कॉन्जुगेट सगळ्यांना माहिती आहे, 3 + 4i जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर 3 - 4i इज द कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग हे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल आणि मॉड्युलस ऑफ झेड स्क्वेअर हे एक बघायचं आपल्याला. मग आता जर आपण एक काम करूया, इथे मी एक एक्झाम्पल घेऊन बघते, म्हणजे झेड आपण एखादा कॉम्प्लेक्स नंबर घेऊया किंवा x + iy ने घेऊया, ते एकदम इझी. बघा आता z काय आहे, x + iy, कॉन्जुगेट काय असणार आहे, x - iy. मॉड्युलस ऑफ z चा आन्सर तिकडे आहे बरं का, मॉड z म्हणजे √x² + y². आता चेक करायचं आपल्याला, मॉड z चा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर, जरा एक मिनिट लक्ष द्या, याचा स्क्वेअर याचा अर्थ फक्त x² + y² आन्सर येतंय का हे चेक करायचंय. तर ही प्रॉपर्टी आपली म्हणजे LHS आणि RHS सॅटिस्फाय होणार, हे लक्षात आलं. चेक जर हे करायचं झालं, हे जर सॉल्व्ह करायचं झालं, ऍक्च्युली आन्सर तेच येतंय पण तरी पण बघूया. x × x x² मायनस x iy प्लस x iy मायनस i² y². इथं तुम्ही कुठलंही एखादं एक्झाम्पल ही घेऊ शकता, 3 + 4i, 3 - 4i, 1 + 2i, 1 - 2i, कसलंही. म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर घ्यायचा आहे, मल्टिप्लाय तुम्हाला लगेच त्याचा कॉन्जुगेट करायचा आहे, तर तुम्हाला हेच मिळणार आहे नेहमी, असं ह्या प्रॉपर्टी मधून सिद्ध करायचं आहे. आता इकडे बघा, -x iy प्लस x iy कॅन्सल, i² ची व्हॅल्यू -1, सो ते मायनस मायनस हे होणार प्लस, म्हणजे फक्त राहिलं काय, x² + y² इज नथिंग बट मॉड z². लक्षात आलं का, ही झाली पुढची प्रॉपर्टी. बघा प्रॉपर्टी आज सगळं एक्सप्लेन करते, वाटलं तर तुम्ही घरी ट्राय करण्यासाठी कुठलेही 3 कॉम्प्लेक्स नंबर घेऊन बघा, किंवा इथं मी असे घेते, असे कॉम्प्लेक्स नंबर घेऊन तुम्ही ते अप्लाय करून बघा, म्हणजे तुमच्या पण ते व्यवस्थित लक्षात येतील. आणि एक्झाम्पल वरून प्रॉपर्टी जर केल्या तर त्या प्रॉपर्टीज काय आमच्या लक्षात राहतील. त्यामुळे तसंही तुम्ही प्रॅक्टिसला करू शकता. ही झाली आपली चौथी प्रॉपर्टी. पुढची प्रॉपर्टी, आपण कुठल्याही 3 नंबरवर प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या अप्लाय होतात हे बघतोय. प्रॉपर्टी नंबर 5, मॉड्युलस ऑफ Z1 × Z2. बघा म्हणजे इथे काय करायचं तुम्हाला, 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन त्याचा मॉड्युलस फाइंड करायचा आहे, इज ऑलवेज इक्वल टू मॉड्युलस ऑफ Z1 × मॉड्युलस ऑफ Z2. म्हणजे हे असं केलं काय, दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचं सेपरेट मॉड्युलस फाइंड करून मल्टिप्लिकेशन केली काय, किंवा 2 कॉम्प्लेक्स नंबरचे आधी मल्टिप्लिकेशन करून मग मॉड्युलस काढलं, तरी आन्सर काय येणार आहे, इथे सेम येणार. हे लक्षात आलं. मग इथं जर तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करायचं झालं तर तुम्ही काय करा, कुठलेही 2 कॉम्प्लेक्स नंबर घ्या, आधी LHS फाइंड करा, त्याचा आन्सर काय मिळतंय बघा, त्यानंतर RHS फाइंड करा, त्याचा आन्सर काय मिळतंय बघा, आणि दोन्ही फक्त आन्सर तुमचे इक्वल यायलाच पाहिजेत, तेव्हा लक्षात येईल की ही प्रॉपर्टी अशी आपण काढतो. हे लक्षात आलं. आता हे जर प्रॉपर्टी आपण पाहतोय, जेव्हा नंतर मोठे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत, त्यावेळेस प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण देण्यापेक्षा जर तिथे या प्रॉपर्टी आपण डायरेक्ट अप्लाय केल्या तरी चालू शकतात. नेक्स्ट प्रॉपर्टी ही झाली मल्टिप्लिकेशनची. आता पुढची प्रॉपर्टी आहे डिव्हिजनची. मॉड्युलस Z1 / Z2 इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ Z1 / मॉड्युलस ऑफ Z2. आणि डिव्हिजनला नेहमी कंडिशन काय असते,
जेव्हा रिअल नंबर वगैरे आपण काय डिफाईन करू तेव्हा नेहमी ही कंडिशन काय असणार आहे, Z2 इज नॉट इक्वल टू 0. डिनॉमिनेटर 0 असेल तर दॅट नंबर इज नॉट डिफाईन. म्हणजे इथे आपण काय लिहिणार आहे, Z2 इज नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे डिनॉमिनेटर जो असेल तो. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 7. मॉड ऑफ Z1 प्लस Z2 इज लेस दॅन इक्वल टू Z1 प्लस मॉड ऑफ Z. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत. तर प्रॉपर्टी व्यवस्थित बघा. कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत त्याची ऍडिशन आधी करायची मग मॉड फाइंड करायचा. दॅट आन्सर इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू, जेव्हा आपण सेपरेट मॉड्युलस फाइंड करून ऍडिशन करू तेव्हा. दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले, आधी सेपरेट मॉड्युलस फाइंड केले, त्यांची ऍडिशन, आणि इकडे आधी ऍडिशनच केली आणि मग मॉड्युलस फाइंड केलाय. ह्या आन्सर मध्ये काय असणार आहे, लेस दॅन इक्वल टू ही कंडिशन. आता हे कशामुळे फरक पडतो तर मग तुम्हाला सांगितलं √x² + y². ह्याच्यामुळे या आन्सर मध्ये थोडाफार फरक पडतो. हे लक्षात आलं. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, तुम्हाला ट्राय करताना प्रत्येकाने 2-3 कॉम्प्लेक्स नंबर कुठले तरी कन्सिडर करा आणि ते कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर केल्यानंतर ती प्रॉपर्टी अप्लाय होते की नाही बघा. कारण इथे मी फक्त प्रॉपर्टी कशी आहे हे तुम्हाला सांगते. जर ऍप्लिकेशन तुमचं तुम्ही करा म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. नेक्स्ट प्रॉपर्टी, मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z2 स्क्वेअर प्लस 2 रियल पार्ट्स ऑफ Z1 Z2. आता हे पण तुम्हाला काय करायचंय, एखादं कुठलं तरी एक्झाम्पल घ्यायचंय आणि ते एक्झाम्पलने तुम्हाला एक्सप्लेन होतं. प्रॉपर्टी काय आहे पुन्हा एकदा बघा. मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल असं असेल 3 + 4i + 7 + 6i. बघा हे दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतले आणि त्याचा स्क्वेअर फाइंड करायचा. सॉल्व्ह करताना तुम्ही आधी सॉल्व्ह करणार आहे आणि मग तुम्हाला ती प्रॉपर्टी अप्लाय करायची. म्हणजे a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर कसं करतो आपण, a² + b² + 2ab, सेम त्या टाइप मध्ये. हे लक्षात आलं का. तीच एक्सपोनेन्शियल तोच आपला एक्सपांडिंग फॉर्म होता तोच इथे अप्लाय करतोय. फक्त आता इथे एक बघायचंय तुम्हाला. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 9. म्हणजे दोन्ही मधला डिफरन्स सांगते तुम्हाला. Z1 - Z2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मॉड ऑफ Z1 स्क्वेअर. हे मॉड Z1 म्हणजे पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस, सेकंड कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस -2 इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 Z2. हे कशामुळे होणार आहे इथं तर ह्या प्लस आणि मायनस साईनमुळे. हे लक्षात आलं का बघा. म्हणजे ह्या दोन्ही प्रॉपर्टी अप्लाय करताना तुम्ही डायरेक्ट हे अप्लाय केलं तरी चालेल. Z1 स्क्वेअर प्लस Z2 स्क्वेअर प्लस 2 रियल पार्ट्स ऑफ Z1 Z2 मॉड ऑफ Z1 स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z2 स्क्वेअर -2 टाइम्स ऑफ इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 इंटू Z2. तर तुम्हाला आधी काय करावं लागेल, 3 + 7 10 आणि 6i + 4i 10i. म्हणजे इथे तुम्हाला 10 + 10i. हे लक्षात आलं. मग हा 10 असेल रिअल पार्ट आणि परत इथं ऍक्च्युली होतं इथं दोन्हीकडे 10च आन्सर येत आहे. रिअल पार्ट पण 10 येतो आणि इमॅजिनरी पण 10 येतो. हा मग इथे तुम्हाला काय करावं लागेल, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा 10 असणार आहे. इथे एक काम करूया आपण, इथं 5i घेऊया. मग हे होताना काय होईल, 3 + 7 10 + 9. मग तुम्ही इथं डायरेक्ट अप्लाय करू शकता. हे लक्षात आलं का. ह्या अशा टाइपमध्ये एक्झाम्पल घेऊन तुम्हाला ही प्रॉपर्टी प्रूव्ह करायची. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे तुम्हाला आधी ह्याचे आन्सर काढायचे बरं का, आणि ह्याचा आन्सर जे येईल हे आन्सर आणि परत ह्याचा आन्सर म्हणजे ह्याचा मॉड्युलस 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ Z1 Z2 ह्याचा आन्सर ते असेल तुमचं इक्वेशन नंबर 2. हे लक्षात येते का बघा. इथं थोडंसं गोंधळ व्हायची शक्यता का होईल त्याच्यामुळे आधी हे असं सॉल्व्ह करा आणि त्यानंतर हे अशा टाइपमध्ये सॉल्व्ह करा. LHS आणि RHS दोन्हीचं जे फायनल आन्सर असणार आहे ते फायनल आन्सर तुमचं इक्वल यायला पाहिजे. मी आधीपासून सांगते हे तुमच्यासाठी ठेवले. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, कुठलेही घ्या एक्झाम्पल आणि सॉल्व्ह तुम्ही करा. मी फक्त इथे तुम्हाला जनरल पार्ट सांगते जो काय आहे ते. हा आणि त्यात काय परत डिफिकल्टी आल्यावर आपण बघूच नंतर. चला पुढची प्रॉपर्टी. प्रॉपर्टी नंबर 10.
बरं, आतापर्यंत काही डिफिकल्टी नाही, क्लिअर होत आहेत सगळ्या प्रॉपर्टीज. पुढची बघा, प्रॉपर्टी नंबर 10, मॉड्युलस ऑफ Z1 प्लस Z2 स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z1 मायनस Z2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मॉड्युलस ऑफ Z1 स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ Z2 स्क्वेअर. Z1 आणि Z2 काय असणार आहेत, कुठलेही एनी 2 कॉम्प्लेक्स नंबर. हे लक्षात आलं. म्हणजे इथे काय आहे, दोन कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन त्यांच्या मॉड्युलसचा स्क्वेअर प्लस कॉम्प्लेक्स नंबरची सबट्रॅक्शन त्यांच्या मॉड्युलसचा स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल टू 2 टाइम्स फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरच्या मॉड्युलसचा स्क्वेअर प्लस सेकंड कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड स्क्वेअर. हे नेहमी काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्यानंतर लास्ट प्रॉपर्टी, स्क्रीनशॉट काढा. टेक्स्टबुक जवळ असेल तर काही प्रश्न नाही, फक्त प्रॉपर्टी समजून घ्या. A into Z1. Here A and B are constant which belongs to R. बरोबर, हे लक्षात आहे का बघा. मायनस B into Z2 म्हणजे हा कॉन्स्टंट कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय असणार, B कॉन्स्टंट सेकंड कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय असेल. इकडे इंटरचेंज झाला, जो फर्स्ट B आहे तो Z1 ला अप्लाय झाला आणि सेकंड A आहे तो Z2 ला अप्लाय झाला आणि त्या मॉडचा स्क्वेअर मायनस आणि प्लस. तर हे पूर्ण सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा तुम्ही याचा डायरेक्ट फायनल आन्सर काय लिहायचं, इन ब्रॅकेट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इन अनदर ब्रॅकेट मॉड ऑफ फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर स्क्वेअर प्लस मॉड्युलस ऑफ सेकंड कॉम्प्लेक्स नंबर स्क्वेअर. हे लक्षात आलं. म्हणजे प्रॉपर्टी किंवा हे जे काही आपण बघतोय याचा अर्थ काय असणार आहे की तुम्हाला फक्त पूर्ण सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा वगैरे ते शॉर्ट मध्ये कसं करता येईल आणि हे अप्लाय करून शॉर्ट मध्ये करून म्हणजे आपण मनाने काही करणार नाही. हे लक्षात आलं का, हे प्रूव्ह झालेलं आहे, मग ते फक्त आपण अप्लाय करतो. म्हणून ह्या प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. प्रॉपर्टी लक्षात नसतील, आपण आहे या मेथडने जर जात बसतो तरी आन्सर सेम येणार आहे. पण तरी पण जर हे करून हे जर आपल्याला माहिती असतील प्रॉपर्टी आणि जर आपण आन्सर फाइंड केलं, आपल्याला आपला पण वेळ वाचेल आणि नंतर तो वेळ आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी एक्झाम्पलला देता येऊ शकतो. हे लक्षात, त्यासाठी प्रॉपर्टी करायच्या सगळ्या व्यवस्थित. ह्या ज्या आहेत या 10 प्रॉपर्टीज आपण पाहिल्यात, 10 नाही सॉरी 11 प्रॉपर्टी आपण पाहिल्यात मॉड्युलसच्या, म्हणजे याच्या. आता पुढच्या ज्या 5-6 प्रॉपर्टी आहेत, 5च प्रॉपर्टी आहेत, त्या आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टी आहेत, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तोपर्यंत सगळ्यांनी काय करायचंय, प्रत्येक प्रॉपर्टीवर अप्लाय एक एक्झाम्पल घ्यायचंय तुमचं तुम्ही स्वतःचं. मी तुम्हाला मगासपासून सांगते 3+4i घ्या, 2+3i घ्या, 1-2 कुठलंही एक एक्झाम्पल तुमच्या मनाने घ्या आणि ह्या प्रॉपर्टी म्हणजे Z1 Z2 Z3 3 कॉम्प्लेक्स नंबर घ्या आणि ह्या प्रॉपर्टीज त्याच्यावर अप्लाय करून बघा. आणि जर मग इथे काही डिफिकल्टी येत असेल तर मग आपण पुढे बघूयात. चालेल, तर आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत होमवर्क करा आणि पुढच्या प्रॉपर्टी ज्या आहेत आर्ग्युमेंटच्या त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टी आणि पोलर फॉर्म ह्या 2 गोष्टी आपण बघणार आहे. तोपर्यंत आपण इथंच थांबूयात. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.